नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, ही गर्दी पाहताय तुम्ही, ही गर्दी सोनूभाऊ चव्हाण यांच्या घरी काठीवाडी शेळी घेण्यासाठी आलेली आहेत। तर मागील काही गाडी आली होती सोनूभाऊ चव्हाण यांची, मागची जी गाडी होती त्या गाडीत मित्रांनो काही शेळ्या आलेल्या होत्या, त्याच्या बघे काही शेळ्या उरल्यात। तर त्या शेळ्या आणि पाठी घेण्यासाठी हे कस्टमर आलेले आहेत। त्यांचं गाव कुठलं आहे, त्यांनी शेळ्या काय भावाने घेतलेल्या आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहेत। मित्रांनो, त्यांनी टोटल 14 शेळ्या व 10 पाठी घेतलेल्या आहेत। तर त्या त्यांनी काय भावाने घेतलेले आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून सोनूभाऊ त्यांचं मनोगत घेतील, त्यांना विचारतील की तुम्ही काय भावाने घेतलेले आहेत आणि कसं काय क्वालिटी, त्यांचं गाव वगैरे ॲड्रेस संपूर्ण मित्रांनो त्यांनी विचारलेले आहे। त्या अगोदर जर तुम्हाला शेळ्या घ्यायच्या असतील तर ह्या सीझनची शेवटची गाडी सोनूभाऊ चव्हाण यांची येणार आहे एवढ्या रविवार सोमवारपर्यंत। तर मित्रांनो, ही त्यांची शेवटची गाडी असणार आहे। जर कोणालाही शेळ्या घ्यायच्या असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा, कारण की याच्यानंतर त्यांच्या लहान भावाचं लग्न आहे। तर लग्नामुळे मित्रांनो जवळपास 2-3 महिने त्यांची गाडी येणार नाहीये। त्यासाठी जर कोणालाही घ्यायचे असतील तर येत्या गाडीत लवकर खरेदी करावी। भावनगर जंगलची क्वालिटी एवढं सांगायचं होतं। आणि जी क्वालिटी घेतलेली ती क्वालिटी काय भावाने, कुठून आलेले कस्टमर हे संपूर्ण बघा, त्यांना विचारलेले सोनूभाऊ चव्हाण यांनी। तर ऐकूया कुठून आलेले ते। नमस्कार दादा, किती शेळ्या घेतल्या? 14 शेळ्या आणि 10 पाट। शेळ्या काय भावाने घेतल्या? 18,000 रुपये। आणि पाटा 12,100। कसं काय वाटलं क्वालिटी तुम्हाला? क्वालिटी नंबर 1 आहे, क्वालिटीला काय टेन्शन नाही। गाव कुठलं आपलं? गाव हस्ता, कन्नड तालुका, हस्ता निंबोरा। दादा तुमचं नाव? सागर वाघ। आकाश दादा, या दादांनी घेतल्या शेळ्या संपूर्ण। हे बा, हे वडील आहे दादांचे। नमस्कार काका। हस्त्याला चालल्या शेळ्या भावनगर क्वालिटीच्या। दादा, हे सोनूभाऊचे मित्र आहे, यांचे पाहुणे बरोबर आहे का? यांनी भाषाला बकऱ्या घेऊन दिल्या आहे। 1 नंबर पाटा दिलाय आणि 1 नंबर शेळ्या दिल्या त्यांना नावावर। अजून घ्यायचे आहे पण त्यांना थोडं मी थांबायला लावलंय। मित्रांनो, हे जे ग्राहक तुम्ही पाहिले हे ग्राहक त्यांचं जुनं ग्राहक होतं। अगोदर देखील ते शेळ्या घेऊन गेलेले आहेत। तर आता नंतर त्यांच्याकडे शेळ्या घेण्यासाठी आलेले होते। पाठी संध्याकाळी व्हिडिओ मध्ये तुम्ही 12,200 पाठी आणि 18,000 रुपयाने 14 शेळ्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि 10 पाठी 12,000 रुपये घेतलेल्या आहेत। तुम्ही बघितल्या पाठी वगैरे तुम्ही पाहत आहे। गाडी देखील मित्रांनो त्यांना इथून लावून दिलेली, कारण की बरेच कस्टमर गाडी घेऊन आले म्हणजे विषय नाहीये। तुम्ही मोटरसायकलवर या, बसने या, तुम्हाला इथून देखील गाडी लावून दिली जाईल। गाडी ही सोयीसरच भेटेल, कारण की व्यापाऱ्याला देखील तुम्हाला कमी भावात गाडी भेटावी आणि तुम्हालाही पुरावा यासाठी गाडीवाला देखील ते कन्व्हिन्स करत असतात आणि आपल्याकडनं यांना पण शेळ्या दिलेल्या आहेत म्हणून। दुसरी सांगायची गोष्ट असं, जर तुम्हाला परत शेळ्या घ्यायची असतील भावनगर जंगलच्या क्वालिटीच्या, तर मित्रांनो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा। खरेदी चालू आहे गुजरातमध्ये। गाडी ही जवळपास रविवार सोमवारपर्यंत गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे जर कोणाला घ्यायची असेल, कारण की सोनूभाऊ चव्हाण यांची ही या सीझनची शेवटची गाडी असणार आहे। कारण की जसं की तुम्हाला अगोदरही बोललो, त्यांच्या लहान भावाचं लग्न आहे, त्याच्यामुळे 2 ते 3 महिने मित्रांनो त्यांची गाडी येणार नाही आहे। म्हणून त्यांनी सांगितले ही जी शेवटची गाडी येणार आहे त्याच्यामध्ये आपण 1 नंबर क्वालिटी आणू। आत्तापर्यंत म्हणजे सगळं भारी क्वालिटी आणण्याचा प्रयत्न करू। त्याच्यानंतर पहिल्या गाडीला 1 नंबर क्वालिटी परत अजून आणू, म्हणजे 2-3 महिन्यानंतर परत ते सीझनमध्ये येतील। तर आता जसं लग्नामध्ये त्या शेळ्या वगैरे आणत नाही, मागच्या वर्षी 12 महिने त्यांच्याकडे शेळ्या तुम्हाला बघायला भेटल्या होत्या। आता 3 महिन्याचा गॅप असणार आहे। म्हणून जर कोणाला सोनूभाऊ चव्हाण यांच्याकडनं शेळ्या घ्यायच्या असतील, सगळ्यांना येणारी गाडी घ्यायला भेटतील। तुम्हाला संपूर्ण माहिती पडलं कुठून आले, काय भाव शेळ्या घेतलेल्या आहेत। 14 शेळ्या, 10 पाठी, 12,200 पाठी, 18,000 शेळ्या त्यांना दिलेल्या आहेत। शेळीची संपूर्ण क्वालिटी बघा, हे बघा मित्रांनो, ह्या शेळ्या तुम्ही पाहता, ह्या शेळ्या गाडीच्या उरलेल्या शेळ्या तुम्हाला बघायला भेटतात। तरी बघा क्वालिटी 1 नंबर आहे। तुमच्या घराची जेव्हा गाडी येते त्यावेळी शेळ्या बसत नाही, म्हणून आपण तुम्हाला नेहमी तेव्हा बोलवतो आरामात कधीही घरी या, तुम्हाला क्वालिटी 1 नंबर घ्यायला भेटणारच आहे। घरी मित्रांनो तुम्ही संपूर्ण क्वालिटी चेक करतात, पायात, हातात, सळात, डोळ्यात सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात। म्हणून तुम्हाला घरी बोलवलं जातं। बघा 2024 गाडी तुम्हाला स्कॉर्पिओ बघायला भेटत आहे। स्कॉर्पिओमध्ये आलेली आहे, इथून त्यांना गाडी लावून दिलेली होती। पिकअप इथे लावून दिलेली आहे। विनोद मोरे यांचीवाली पिकअप आहे, जी कायम नेहमी शेळ्यांवरती चालू असते, चालते। कुठल्याही प्रकारची काळजी घ्यायचं काम नाही तुम्हाला, टेन्शन घ्या।